आईला अंगणात जिवंत गाडून टाकलं आणि स्वतः कामासाठी शहरात निघून गेले. तिघांनी भरपूर पैसे कमवले, लग्नही केलं. पण एक दिवस जेव्हा त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला, तेव्हा त्यांनी विचार केला, आता आईची जमीन विकून टाकूया. या हेतूने ते गावातल्या आपल्या घराकडे गेले. पण तिथे पोहोचलेल्यावर त्यांनी पाहिलं की जुन्या घराच्या जागी एक भव्य बंगला उभा होता. जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा त्यांचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. आमच्यासारखे लोभी कदाचित या जगात कुणीच नव्हते. आजही आम्ही आमचा लोभ भागवण्यासाठी त्या घराकडे चाललो होतो. वाटेत बोलत होतो की आता तर घर कोसळून पडलेलं असेल, एखाद्याला काही पैसे देऊन देखभाल करायला लावूया. आता त्या जमिनीची किंमत तर आकाशाला भिडणार आहे. आम्ही वाद घालत होतो की घराची परिस्थिती कशी असेल. पण जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आम्ही थक्क झालो. ते घर तर मुळीच ओळखीचं वाटत नव्हतं. त्या गावात आम्ही प्रवेश केला. तिथे एक कबर बनवलेली होती. ती पाहून आम्ही अजूनच चक्रावून गेलो. पण जेव्हा त्या कबरेवर लिहिलेलं वाचलं तेव्हा आमचं मानसिक संतुलनच बिघडलं. असं वाटत होतं की श्वासच थांबेल. इतक्या कुठीतरी खांद्यावर हात ठेवला आणि आमचा उरला सुरला जीवही निघून गेला. कारण ज्याला आम्ही जिवंत गाडलं होतं तो तर त्या कबराच्या बाहेर उभा होता. माझं नाव पवन आहे. मला 2 मोठे भाऊ आहेत. मी सर्वात लहान आणि सर्वात बिघडलेलाही होतो, पण आईचा लाडकाही होतो. मी 12 वर्षाचा असताना वडिलांचं निधन झालं. वडिलांनी आमच्यासाठी एक मोठी विमा पॉलिसी घेतली होती. त्यात पॉलिसीची रक्कम आम्हाला मिळणार होती. वडिलांच्या मृत्यूची बातमी आमच्या आयुष्यात शोक सागर घेऊन आली. काही दिवस रडारड केल्यानंतर जेव्हा विमा कंपनीचा चेक आला तेव्हा घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं. आईने तो चेक खूप वेळ हातात धरून पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने सांगितलं, तुमचे वडील जातानाही तुमच्यासाठी खूप काही सोडून गेले आहेत. हे घर तुमच्याच नावावर केलं आहे आणि हे पैसे तुमचं आयुष्य सुधारण्यासाठी दिले आहेत. तिच्या डोळ्यात कृतज्ञता होती आणि आवाजात श्रद्धा होती. पण आम्हाला त्या क्षणी त्या भावनेचं महत्त्व समजलं नाही. कदाचित कारण असं की कृतज्ञता नावाची भावना आमच्या स्वभावातच नव्हती. मोठ्या भावाने आईचं बोलणं ऐकून थेट उदासीनतेने उत्तर दिलं, वडिलांनी काय केलं असेल तर त्यात काय विशेष? प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी काही ना काही करतोच, त्यात काही महानता नाही. आईचा चेहरा एक क्षणातच उतरला, जणू कुणीतरी तिच्या मनाला ठेच दिली होती. पण तिने काहीच बोलली नाही. फक्त डोळे खाली केले आणि तो चेक जो थोड्या वेळापूर्वी ती प्रेमाने हातात पाहत होती तो उशीखाली ठेवून दिला. त्या दिवसानंतर आई शांतच राहू लागली. आम्ही तिन्ही भाऊ आपल्या आपल्या कामात गुंतून गेलो होतो. कुणी फार मोठं काही करत नव्हतं. फक्त थोडंफार व्यापार करत होतो, ज्यातून आमचं पोट भरत होतं. ते घर जे वडिलांनी आमच्या नावावर केलं होतं आम्हाला कधीच आवडलं नाही. गाव इतकं मागासलेलं आणि जुनं होतं की तिथे जाणं खूप काळाच्या अंधारात उतरल्यासारखं वाटायचं. शहरांची स्वप्न डोळ्यात भरलेली होती. पण सत्य हेच होतं की आम्ही अशा एका ठिकाणाचे मालक होतो जिथल्या जमिनीची किंमत गेल्या 10 वर्षात 1 इंचही वाढली नव्हती. ना शाळा, ना रुग्णालय, ना वीज व्यवस्था, ना पक्क्या रस्ता. फक्त तुटलेले फुटलेल्या भिंती होत्या, ज्याच्या आत आमचं आयुष्य अडकलं होतं. वडिलांनी आमच्या नावावर केलेलं घर आमच्यासाठी काही उपकार वाटत नव्हतं. त्यातून फक्त गरिबीचा वास येत होता. हे घर विकलं तरी काही मोठा फायदा झाला नसता, कारण दुरुस्त न करता कोणी विकत घ्यायलाही तयार नव्हतं. अशा परिस्थितीत आम्ही तिघं भावंडं नेहमी विचार करत होतो, जर आई नसती तर आम्ही कधीच इथून निघून गेलो असतो. शहरात जाऊन भाड्याचं एखादं फ्लॅट घेतलं असतं, मेहनत केली असती, रोज कमवलं असतं आणि कदाचित आयुष्य चांगलं झालं असतं. पण समस्या अशी होती की आईला इथे एकटं सोडण्याचा विचार कोणालाही आवडत नव्हता. ती आजारी नक्कीच होती, पण इतकी नाही की अंथरुणाला खिळून राहील. ती घरातलं प्रत्येक काम नीटपणे करत होती. सारखं स्वयंपाकघरात काहीतरी करत असे आणि कधीकधी जुन्या कपाटातून वडिलांचे सामान काढून डोळ्यात पाणी आणत असे. अशाच एका दिवशी
आईची तब्येत अचानक फारच बिघडली. शरीर इतकं अशक्त झालं होतं की ती आधाराशिवाय चालू शकत नव्हती. श्वास घेताना धाप लागत होता. आम्ही विचार केला की ही कुठली तरी सामान्य आजारपण असेल, ताप किंवा अशक्तपणा. औषधांनी बरी होईल. पण 2 दिवस गेले आणि तब्येत अजूनच बिघडली. तेव्हा लहान भावाने सुचवलं की आईची संपूर्ण तपासणी करायला हवी. तिला शहरातील रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी सगळी तपासणी केल्यानंतर आम्हाला सगळ्यांना खोलीत बोलवलं. आधी जी बातमी दिली त्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आईला कर्करोग होता, तो सुद्धा अशा टप्प्यात जिथे उपचार खूप महाग होते आणि खूप वेळ कमी. डॉक्टरांनी सांगितलं जर त्वरित उपचार सुरू केले नाहीत तर आई 6 महिने सुद्धा जगू शकणार नाही आणि जर संपूर्ण उपचार करायचे असतील तर किमान 90 लाख रुपये लागणार होते. आम्ही तिघं भाऊ एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. जणू काही एवढ्या मोठ्या रकमेची कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. आम्ही विचार केला की 90 लाख रुपये अशा स्त्रीवर खर्च करणे योग्य आहे का, जिने आपल्या आयुष्याचा मोठा भाग आपल्यावर खर्च केला. आमच्यापैकी कोणाकडेच एवढी रक्कम नव्हती. विम्याचे जे पैसे मिळाले होते तेही सुमारे 40 लाख रुपये होते आणि यातून सुद्धा काही भाग आईच्या औषधावर आधीच आणि सुरुवातीच्या चाचण्यांवर खर्च झाला होता. औषधांच्या सुरुवातीच्या डोसवर आणि तपासणीवरच 25,000 रुपये खर्च झाले होते. हे सगळं पाहून आम्ही सुन्न झालो. ही तर सुरुवात आहे, पुढे काय होईल. लहान भावाने म्हटलं आपण तिघांनी मिळून मोठं पाऊल उचललं तर कदाचित काही होऊ शकतं. पण मोठ्या भावाचं मत वेगळं होतं. त्याने म्हटलं यश नेहमी मोठं बलिदान मागतं. जर आपल्याला काहीतरी बनायचं असेल तर बलिदान द्यावंच लागेल. पण कशाचं बलिदान आणि कोणाचं? ही गोष्ट तशीच अपुरी राहिली. खरी गोष्ट अशी होती की मोठ्या भावाच्या मनात आधीपासूनच शहर घर करून बसलं होतं. तिथे एक मुलीला पसंत करत होता आणि त्याच्या स्वप्नात नवीन घर नवीन आयुष्य होतं. त्याच्या विचारांमध्ये आता आई एक अडथळा बनली होती. तीच आई जिने लहानपणी तिचा हात धरला होता आता त्याला ओझं वाटू लागलं होती. एक असं ओझं जे न टाकता तो पुढे जाऊ शकत नव्हता. तो पुन्हा पुन्हा आम्हाला सांगत होता जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर हृदय कठोर करावं लागेल. भावना बाजूला ठेवून बुद्धीला स्थान द्यावं लागेल. नाहीतर संपूर्ण आयुष्य या जुना मोडकळीस आलेल्या घरात आणि आजारी आईसोबत चढत राहाल. सुरुवातीला त्याचं बोलणं विचित्र वाटायचं. एक सामान्य माणूस असं कसं बोलू शकतो. पण जेव्हा त्याने पुन्हा पुन्हा तेच बोलणं आणि आम्ही आईला वेदनेत तडफडताना पाहिलं तेव्हा कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात विचार आला, कदाचित तो बरोबर बोलतोय. कदाचित आपण आईला यातून मुक्त करत आहोत. कदाचित तिला शांती मिळेल. कदाचित आपणही एक नवीन आयुष्य सुरू करू शकू. एका रात्री मोठ्या भावाने एकत्र केलं आणि म्हणाला, आता अधिक सहन होत नाही. ना आईची अवस्था पावत आहे ना आपली असह्यता. हे आयुष्य अशा मृत्यूची वाट पाहत आहे जी येतच नाही. आपल्याला आईला एक शांत मृत्यू द्यायला हवा. तो म्हणाला अंतिम व्यवस्था आहे. 3-4 महिन्यात ती तडफडून मरेल. पण या दरम्यान आपलं आयुष्य बर्बाद होईल. आपला व्यवसाय बंद होईल. शहरात जाण्याचं स्वप्न मोडून पडेल. त्यामुळे चांगलं तेच आहे की त्याआधीच आपण तिला निरोप देऊ. तिलाही आराम मिळेल आणि आपल्यालाही. मधल्या भावाने आधी थोडी हिचकिचाट दाखवली पण शेवटी त्यानेही होकार दिला. माझ्या मनात मात्र एक विचित्र अस्वस्थता होती. मी म्हणलो, नाही असं नको करूया. हे चूक आहे. फार मोठं पाप आहे. पण माझा स्वर इतका दृढ नव्हता की त्यांच्या मुसाव्यांना आडवा जाऊ शकेल. मोठा भाऊ म्हणाला, तू भावुक होतो आहेस. ही भावना दाखवण्याची वेळ नाही. आपण शहरात पोचलो की हे सगळं विसरून जाशील. ना हे घर आठवेल ना आई. त्या दिवशी दुपारी आई कपडे वाळत घालायला छतावर गेली. मी खाली होतो. मधला भाऊ भांडी धुत होता आणि मोठा भाऊ आईच्या मागे छपरावर गेला. काय झालं कोणास ठाऊक. काही वेळाने एक जोरदार आवाज आला.
मी धावत बाहेर आलो. आई जमिनीवर बेशुद्ध पडली होती. चेहरा जखमी होता, शरीर शांत. मी किंचाळलो, आईला काय झालं? कशी पडली? मोठा भाऊ डब्यात टाकत म्हणाला, कदाचित पाय घसरला असेल. मी जवळ गेलो. आईची नाडी पाहिली. खूप हलका श्वास चालू होता. मी म्हणलो, आई जिवंत आहे. पटकन रुग्णालयात घेऊन जाऊया. पण मोठा भाऊ ओरडला, रुग्णालयात नेऊन काय होईल? डॉक्टरांनी पण हेच सांगितले. आता काहीच होणार नाही. मृत्यू जवळ आलाय. फक्त तिला शांततेने जाऊ द्या. मोठ्या भावानेही मान डोलावली. जणू सगळं आधीच ठरलेलं होतं. मी गप्प झालो. जणू माझी जुबानच हरवली होती. जणू माझ्या शरीरातून प्राणच निघून गेले होते. ती आई मरण पावल्याने आपण फार लवकर विसरतो. जेव्हा मोठ्या भावाने पहिल्यांदा शहरातले एका मुलीचा उल्लेख केला होता, तेव्हाच आम्हाला कल्पना नव्हती की तो फक्त एका मुलीबद्दल नव्हे, तर एका ठराविक रचलेल्या योजनेबद्दल बोलत आहे. ती मुलगी एक श्रीमंत कुटुंबातून होती. सुंदर, आकर्षक आणि वागण्यातही राजकन्येसारखी. ती एकटी नव्हती. तिच्या 2 बहिणीही होत्या, ज्या सौंदर्य आणि गुणांमध्ये कुणीच कमी नव्हत्या. त्या तिघीचे वडील एक मोठे व्यापारी होते, जे बहुतेक वेळा देशाबाहेर असायचे. त्यांची आई बऱ्याच वर्षापूर्वी मरण पावली होती. आता त्या तिघी बहिणी एका मोठ्या हवेलीमध्ये राहत होत्या, जिथे नोकरांचा वावर नेहमी असायचा. जेव्हा आम्हाला कळलं की आमच्या भावाचं त्या बहिणीशी ओळखीचं नातं आहे, तेव्हा आधी आम्ही आश्चर्यचकित झालो. पण नंतर परिस्थिती अशी घडली की आम्हीही त्याच वाटेने चालू लागलो. मोठ्या भावाने मोठ्या बहिणीशी विवाह केला आणि काही महिन्यातच आम्ही दोघा छोट्या भावांनी उरलेल्या 2 बहिणींशी लग्न केलं. ही लग्न अगदी शांतपणे झाली, पण आम्हाला काहीही हरकत नव्हती, कारण ती लग्न आमच्यासाठी फायद्याची ठरत होती. त्यांच्या पैशामुळे आम्ही आमचा पहिला व्यवसाय सुरू केला, एक छोटंसं कपड्याचं दुकान. आम्हा तिघा भावांना मिळून मेहनत केली. आमची पत्नी गृहिणी होत्या, पण त्यांच्या सौम्य स्वभावामुळे आणि सौंदर्य मन जिंकून घ्यायच्या. थोड्याच वेळात व्यवसायाने वेग घेतला. आम्ही दुसरी दुकानं घेतली, मग एक छोटंसं गोदाम बांधलं. नंतर काही मित्रांसोबत मिळून घाऊक व्यापार सुरू केला. आणि पाहता पाहता 1.5 वर्षाच्या आत आम्ही असे लोक बनलो की ज्यांच्याकडे स्वतःचं घर, गाडी, दुकाने आणि पैसा होता. आम्ही चकित झालो होतो की गावात राहून आम्ही इतके वर्ष इतका संघर्ष का केला. जणू काही एक सावली होती जी आम्हाला अडकून धरत होती. जणू एखादी अडचण होती. पण जसं जसं आम्ही गाव सोडलं, आईचं ओझं उतरलं, तसं तसं सगळं सुधारायला लागलं. जसं नशिबाने आम्हाला कवेत घेतलं. शहराचं जीवन रंगीबेरंगी होतं. बायका सुंदर होत्या, दररोज नवीन कपडे, नवीन जेवण. जेवणाची रीत अधिक अधिक सोपी होत गेली, इतकी ती आम्हाला आठवतही राहिली नाही की आई कुठे आहे, की शेवटचं तिचं स्मरण कधी झालं होतं. पण काळ कधीच एकसारखा राहत नाही. ज्यात आम्ही राहायला सुरुवात केली होती, ते घर एका महालासारखं होतं. पण एके दिवशी अचानक बातमी आली की ते घर त्या बायकाचं नाही, तर त्यांच्या कुठल्या तरी नातेवाईकाचं आहे, जो आता परत येतोय आणि आम्हाला तो ताबडतोब रिकामं करावा लागेल. आधी तर आम्हाला विश्वासच बसला नाही. पण जेव्हा कायदेशीर नोटीस आली, तेव्हा आम्ही निराश होऊन ते घर सोडलं आणि एका छोट्याशा फ्लॅटमध्ये आलो. 3 पत्नी, 3 कुटुंब आणि एक छोटासा फ्लॅट, जिथे श्वास घेणंही कठीण वाटू लागलं. त्या सगळ्या आधी सुविधा ज्या आधी आमच्याकडे होता, आता एक एक करून हरवल्या जाऊ लागल्या. मग असं वाटायला लागलं की जणू दुर्दैवाने आमचा पाठलाग धरला आहे. व्यवसायात अचानक घट होऊ लागली. कालपर्यंत जे गोदाम नफा देत होतं, तो आता तोटा देऊ लागलं. त्या दुकानांमध्ये जिथे पूर्वी गर्दी असायची, आता सुकसुकाट असायचा. ग्राहक यायचेही, पण आम्ही तिघांपैकी कोणालाही त्यांच्याशी बोलायचं मन नसायचं. तिघा भावांचं एकच व्यवसाय होता. प्रत्येक गोष्टीवर भांडण व्हायला लागली. कुणी काही म्हणलं तर दुसरा विरोध करायचा. सल्ला दिला तर तो टोमणा वाटायचा. दिवसागणिक भांडणं वाढायला लागली. आधी आवाज चढायला लागले, मग दरवाजे बंद व्हायला लागले. अशा प्रकारे त्या तिन्ही बहिणींमध्येही वेळेसोबत अंतर वाढू लागलं.
कुणी म्हणायचं दुसरीने सासरच्यांची जास्त जवळीक वाढवली, कुणी म्हणायचं नवऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या रक्तापासून दूर झाली आहे. आणि अशा प्रकारे त्यांच्या नात्यांमध्ये ताण निर्माण झाला. आम्ही तिघी भाऊ याचप्रमाणे एकमेकांपासून दूर होऊ लागलो. घराचं वातावरण बिघडू लागलं. बायका एकमेकांशी बोलणं बंद करू लागल्या. आमच्या कुटुंबात येऊ लागली. आधी जो व्यवसाय आम्हाला एकत्र बांधून ठेवत होता, तोच आता आमच्यात दुरावा निर्माण करत होता. असं वाटत होतं की आजूबाजूच्या भिंती सुकुंचित होत आहेत. घराची छतं खाली येत आहेत. भीती आमच्या बोलण्यात ऐकू लागल्या होत्या. बायकांच्या भाषेत टोमणे आणि वाद वाढू लागले होते. भावांच्या नजरेत अजीबपण दिसू लागलं होतं. अंतःमरणात एक असं ओझं बसलं होतं की जे कोणालाही दाखवता येत नव्हतं. रात्री अचानक जाग येई तेव्हा आईची ती शेवटची झलक आठवे. ती श्वास घेत होती आणि मी म्हटलं होतं ती जिवंत आहे. पण माझ्या भावाने म्हटलं ते फक्त काही क्षणापुरतंच प्रकरण आहे. त्यांना वाटलं तिचं मरण निश्चित आहे, म्हणून तिचा त्रास कमी करावा. आता जेव्हा एखाद्या आजारी व्यक्तीला मरताना पाहतो तेव्हा वाटतं कदाचित आई त्याच वेदनेतून होती, पण आम्ही तिला पुरून टाकलं. ती जिवंत असतानाही पुरलं. कधी कधी मनात येतं की ओरडून सगळ्यांना सांगावं, आपण खूप मोठी चूक केली आहे. पण मग एक भीती वाटते, जर हे गुपित उघडलं तर सगळं संपेल. व्यवसाय तर फक्त कागदावरच उरला आहे, प्रतिष्ठाही संपेल. एकदा मोठा भाऊ जो एकेकाळी सगळ्यात बळकट होता तो बिहर गेला. त्याने मला सांगितलं, वाटतं आईचा शापाचा परिणाम आहे. तिची शेवटची नजर तीच आता आम्हाला जाळत आहे. त्याच्याकडे शब्द नव्हते, पण त्याच्या डोळ्यात जे प्रश्न होते ते आता माझ्या स्वप्नात येतात. जसं आई विचारत असेल, तुला माझा एक श्वासही ओझं वाटला का? मी तुला एवढं वाढवलं त्याचसाठी का तू मला जिवंत पुरलंस? शेवटी आम्ही तिघं भावांनी ठरवलं की आता एकमेकांपासून वेगळं होणं योग्य ठरेल. कारण एकत्र राहून आम्ही एकमेकांसाठी विष झालो होतो. व्यवसाय आधीच संपलेला होता. जे उरलं होतं तेही विकृत होतं. कुणी कोणाचं ऐकायला तयार नव्हतं. बायका मुलांना घेऊन वेगळं राहू लागल्या. संवाद बंद झाला. अंतःकरणात एक पोकळी निर्माण झाली होती जी भरत नव्हती. सर्व काही तुटून पडलं होतं. वेगळं झाल्यावर कळलं की एकटेपणा फक्त खोलीत नव्हता, तो मनातही उतरला होता. व्यवसाय आधीच नष्ट झाला होता. आता एक आजाराने कमर मोडली होती. ज्या बायका कधी सुखस्वप्न घेऊन आल्या होत्या आता त्या दिवसभर तक्रारी करत असे. मुले विचारायची, आधी इथं होतो, आता आपण कुठं आलो? आणि या प्रश्नांना उत्तर कोणाकडेच नव्हतं. त्याच दिवशी मोठ्या भावाने सर्वांना बोलवलं आणि म्हणाला, आता तो निर्णय घेण्याची वेळ आली आहे जो आधी घ्यायला हवा होता. गावाची जमीन आणि जुनं घर विकून टाकू. जे पैसे मिळतील ते बिघावून घ्या. आपल्या वाटा स्वतः ठरवा. आम्हाला जे बरोबर वाटेल. एक जुनी जीप बुक केली. आम्ही तिघं भाऊ आमच्या बायका आणि मुलांना घेऊन गावाकडे निघालो. बायकांना सांगितलं, तुम्हाला हे गाव दाखवतो जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो. काही आठवणी शेअर करू. मन हलकं होईल आणि थोडं सैरही होईल. शहरातून बाहेर पडून शेतीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. रस्त्याभर जुन्या आठवणी, बालपण, खेळणं, भांडण, डाळिंबीची फांदी जिच्यावर चढून बसायचो आणि आई ओरडली की उतरायचोच नाही. ते गल्लीबोळ जिथे खेळता खेळता संध्याकाळ व्हायची. एक भाऊ म्हणाला, घर आता खूपच जुनं झालं असेल, कदाचित घाणही असेल, साफसफाई करावी लागेल. दुसरा म्हणाला, इथे कुठे हॉटेलही नाहीत, रात्री कुठे झोपणार? माझ्या मोठ्या भावाने सांगितलं, चिंता करू नकोस, आधी पोहोचू तरी, काही ना काही होईल. गाडी गावाजवळ पोचली. सगळे खिडकीतून बाहेर पाहू लागले. डोळ्यात जुन्या आठवणी दाटून आल्या. पण गल्लीत वळताच सर्वांचे चेहरे गोंधळले. क्षणभर वाटलं आपण चुकीची जागा आलो आहोत. आठवणीतील काहीच नव्हतं. ना ते मातीचं घर, ना पिंपळाचं झाड, ना मोडलेला खाट. तिथे उभी होती एक 3 मजली इमारत. जणू कुणी तिथे कब्जा करून नवीन महाल उभा केला होता. तिथं एक राजवाडा उभा होता. जर दाराजवळचा तो जुना पिंपळाचं झाड नसतं तर कदाचित आम्हाला विश्वासही बसला नसता की ही तीच जागा आहे जिथं आम्ही कधीतरी राहत होतो.
मनाची धडधड वाढली. गाडीतून उतरताच सगळ्यांच्या नजरा एकमेकांना प्रश्न विचारत होत्या. घराचं रूपच पालटलं होतं. दार उघडं होतं. कदाचित कुणीतरी आत होतं. आम्ही थोडं कचरत आत शिरलो आणि एक पाऊल आत टाकताच समोरचं दृश्य पाहून हृदयाची धडधड एक क्षणासाठी थांबली. समोर एक समाधी होती, तीही संगमावरची. त्यावर कोरलेले शब्द वाचून आमचे पाय लटपटले. लिहिलं होतं, इथे मी नाही, इथे माझे 3 पुत्र गाडले गेले आहेत. हे शब्द असे होते जणू कोणीतरी आमच्या अंतरात्म्यातील आक्रोश दगडात कोडून ठेवला होता. क्षणात सगळं काही तिथून गेलं. डोळे पोकळ झाले. आवाज बंद, श्वास थांबले. समजत नव्हतं काय घडतंय. ती आईची समाधी होती जी कधीच बांधली नव्हती. आज केवळ अस्तित्वाचच नव्हती, जणू काही बोलत होती, आमच्यावर आरोप करत होती, आमच्या बेफिक्रीची साक्ष देत होती. आम्ही भिंतीकडे पाहत होतो, जमिनीकडे नजर लावून बसलो होतो, एकमेकांकडे पाहून विचारत होतो, हे स्वप्न आहे का? तेव्हाच मोठ्या भावाच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्याने मागे वळून पाहताच त्याच्या चेहऱ्यावरून रक्तच उतरलं. जरा उरलेलं भानही गेलं. आम्ही सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होतो की तो कोणाला पाहतोय, पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती आणि आश्चर्याचा संगम हे सांगत होतं की जे घडणार आहे ते आपल्या कल्पनेपलीकडचं आहे. आम्ही त्या व्यक्तीकडे पाहिलं ज्या भावाच्या खांद्यावर हात ठेवला होता. तो दुसरा कोणी नव्हे, आमच्या आईचा मोठा मुलगा ईशान होता, ज्याबद्दल आम्हाला फक्त एवढं माहीत होतं की आईचं पहिलं लग्न झालं होतं आणि ती विधवा झाल्यावर आमच्या वडिलांशी विवाह केला होता. ईशान तिचा पहिला मुलगा होता, पण लहानपणीच आईच्या सासरच्यांनी जबरदस्तीने त्याला आईकडून वेगळं केलं होतं. तो तिथेच वाढला आणि नंतर कुठेतरी हरवला. आम्ही कधीही या गोष्टीचा खोलात जाऊन विचार केला नव्हता, कारण आईने ती वेदना लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. तिने आम्हाला कधीही जाणू दिलं नव्हतं की त्यामागे काही खोल दुःख आहे. आम्ही मनाला समजवलं होतं की ईशान ही एक अर्धवट आठवण आहे, पण आज ती अर्धवट कथा सत्याच्या रूपात आमच्यासमोर उभी होती. ईशानने आत्मविश्वासाने मोठ्या भावाकडे पाहिलं आणि म्हणाला, हो, ही तीच जमीन आहे जिथं माझा जन्म झाला होता आणि जिथं तुम्ही माझ्या आईसकट सर्व काही गाडून टाकलं. तुम्ही केवळ जमिनीवर कब्जा केला नाही, तर एका आईच्या श्वासावरही पाय ठेवला. पण निसर्गाने तुमच्या या वागणुकीचं उत्तर माझ्या हातून द्यायचं ठरवलं. मोठ्या भावाने हसून टाकलं. अरे, तूच आहेस ना जो आमच्या जमिनीवर कब्जा करून आईच्या समाधीवर ही खोटीपाटी बसवलीस? ईशानने गंभीरपणे उत्तर दिलं, ही काही खोटी गोष्ट नाही, ही ती सत्यता आहे जी तुम्ही लपवली होती आणि मी तिला दगडावर कोरून ठेवली, जेणेकरून जग पाहेल की जेव्हा रक्ताचे नाते निर्दयी होतात तेव्हा मातीही किंकाळते. तेवढ्यात मागून पालवांचा आवाज आला. आम्ही मागे वळून पाहिलं आणि डोळे विस्फारले. समोर आई उभी होती, तीच आई जिने कर्करोगाच्या नावावर आम्ही जिवंतपणे गाडून टाकलं होतं, तीच आई जिला आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं नव्हतं. आणि आता ही आमच्या समोर उभी होती, निरोगी, सुंदर आणि शांत. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना तिरस्कार, फक्त एक विचित्र उदासी होती जी आमच्या छातीत काट्यासारखी टोचत होती. आईने सौम्य शब्दात सांगितलं, तुम्ही मला मेली समजून सोडून गेलात, पण त्यावेळी ईशान परत आला. माझी अवस्था पाहून त्याने मला कबरीतून बाहेर काढलं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. महिने महिने उपचार केले आणि मला मृत्यूच्या तोंडून वाचवलं. मग मी ठरवलं, जी आईला वाचवते तीच खरी संतान. मी सगळी मालमत्ता, जमीन ईशानच्या नावावर केली आणि आज मी त्यांच्यासोबत आहे, त्याच्या मुलासोबत राहते आणि जो मला आजी म्हणतात. आता तुम्ही इथून काय घ्यायला आलात? जा इथून. आता मोठा भावाला राग अनावर झाला. त्याने सांगितलं, तुम्ही कोण होता आमचं वारस कुणाला द्यायला? हे आमचं हक्काचं घर आहे. आईने त्याला एक जोरात थप्पड मारली आणि म्हणाली, वडिलांचं घर हे असतं जिथं मुलं आईला वाचवतात, काढत नाहीत.
जिथं मुलं निर्दयी असतात तिथल्या भिंतीही रडतात. ईशानही गप्प बसला नाही. त्यानेही पुढे येऊन मोठ्या भावाला थप्पड मारली आणि म्हणाला, आता सांग, तुझी जमीन प्रिय आहे की तुझ्या आईचा जीव, जिचा जीव तू स्वतः ढकललास? आम्ही सगळे सुन्न झालो. पहिल्यांदाच आम्ही आईच्या चेहऱ्यावरती भावना पाहिली. वेदना, राग, विश्वासता आणि एक खोल निराशा. आईने झिडकारच सांगितलं, हवं असेल तर मी पोलिसांना बोलवू शकते, कारण तुम्ही माझ्यावर जीवघेणा हल्ला केला होता. मी तुम्हाला जिवंत सोडलं कारण मी तुमची आई आहे, पण आता माझ्या हृदयात काहीच उरलेलं नाही. आज तीच आई तुम्हाला तिच्या आयुष्यातून काढून टाकतीये. जा इथून, नाहीतर कायद्याला आठवण करून देईन की तुम्ही माझ्यावर कसा अन्याय केला. ईशानने तिरस्काराने आमच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हो, बोलवा पोलिसांना. तुम्हाला वाटतंय ना की तुम्ही वाचलात? ही जमीन आता माझी आहे. मी इथला ASI आहे, सहाय्यक उपनिरीक्षक. तुमची सगळी कृतं माझ्या रेकॉर्डमध्ये आहेत. मी तुम्हाला जेलमध्ये पाठवन. हे ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यात लाजेचे अश्रू वाहू लागले. काही बोलायचं धाडसही उरलं नव्हतं. आईच्या पायावर पडायची हिंमत झाली नाही. आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि गप्प बसून रडू लागलो. डोकं खाली घालून आम्ही आमच्या बायका मुलांसोबत गाडीत बसलो आणि निघून गेलो. बायका सतत म्हणत होत्या, आईची माफी मागा, तिचं मन जिंका, आपला अधिकार परत मिळवा. पण आम्ही काही सांगू? आम्ही केव्हाच आईच्या मनातून उतरून गेलो होतो. शहरात परत आलो, पण आता ते शहरही परकं वाटू लागलं होतं. व्यवसाय तर आधीच बुडालेला होता. आता मजुरी करून पोट भरतो. बायका दिवसभर टोमणे मारतात, मुलं हट्ट करतात, पण आम्ही शांत असायचो, कारण हे सगळं आमच्याच चुकीचं फळ आहे. जेव्हा आम्ही आईला गाडलं त्याच दिवशी आमचं नशीबही गाडलं गेलं. जोवर आईचं हृदय वितळत नाही, जोवर तिच्या डोळ्यातून आपल्यासाठी आशीर्वाद निघत नाही, जोवर तिचे हात आपल्याच्या डोक्यावर नसतात, तोवर तुम्ही कितीही कमवलं सन्मान मिळत नाही. दिवस जात गेले, पण मनाचं ओझं कमी झालं नाही. अनेक वेळा वाटलं तिच्या पायात लोळावे, पण भीती वाटायची ती पुन्हा झिडकारेल. आजही आम्ही त्या मोहल्ल्यात एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहतो, काम करतो, जेवतो, पण एका आशेवर जगतो. कदाचित कधीतरी आईचं मन वितळेल आणि ती आम्हाला माफ करेल. आईच्या आशीर्वादासारखी दुसरी श्रीमंती नाही. आईच्या पायाखालचा स्वर्ग ही केवळ मन नाही, तर ती एक सत्यता आहे. ज्यांना हे समजलं त्यांनी या जगातही यश मिळवलं. आम्ही आईच्या डोळ्यातून अश्रू पाहिले, पण त्या अश्रूंना बदलतात कधीच शांती मिळाली नाही आणि कदाचित कधी मिळणारही नाही. कारण जेव्हा आईचे हृदय तुटतं, तेव्हा जगातील काहीच ते पुन्हा जोडू शकत नाही. आई जी रात्री जागून आपल्याला मुलांच्या झोपेचं रक्षण करते, जी उपाशी राहून आपल्या मुलांचं पोट भरते, जी आपल्याला दुःख लपवून फक्त आनंद देते, आपणच तिला दुर्लक्ष करतो, तिच्या त्यागाला विसरतो. ईश्वरही आपल्या प्रेमाची तुलना आईच्या प्रेमाशी करतो. मी माझ्या भक्तांवर त्यांच्या मातेपेक्षाही जास्त प्रेम करतो. हीच तुलना पुरेशी आहे आईचं स्थान महत्त्वाचं समजण्यासाठी. आम्ही आमच्या आईला केवळ आजारपण आणि अशक्तपणामुळेच मारण्यासाठी सोडलं, कारण ती आता आम्हाला ओझं वाटू लागली होती. पण तीच आई जिच्या खुशीत सुख होतं, जिने आमच्यासाठी लढा दिला, तिलाच आम्ही जिवंतपणे काढलं. पण निसर्गाने तिला वाचवलं. त्या मुलाच्या हातून जिला कधीतरी तिच्यापासून वेगळं केलं होतं, जिला आईची खुशी हरवली गेली होती, तरीही त्याने सूड घेतला नाही. त्याने सेवा केली, प्रेम दिलं, निष्ठा ठेवली. आम्ही लाजलो, पण आता फक्त शब्द उरलेत. माफी कमी पडली आहे. आईचा राग हा एक असा असतो, तो या जगात चैन देतो ना पुढच्या जन्मात मुक्ती. जर जीवनात काही चांगलं व्हावं असेल तर आईची सेवा करा, तिचा आशीर्वाद घ्या. नाहीतर एक दिवस येईल जेव्हा पश्चाताप अखेर काही उरणार नाही. मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.
ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढील गोष्टीची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.